नमस्कार, मी वैशाली गायकवाड स्वाद आविष्कार चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी आहे तवा चिकन तंदुरी। या रेसिपीमध्ये मी घरच्या घरी आपण ओव्हन शिवाय कशा पद्धतीने टिपिकल तंदुरीचा स्वाद आपण तंदुरीला आणू शकतो हे सांगितलेले आहे। एकदम भट्टीत भाजल्यासारखी आपली ही घरच्या घरी तंदुरी बनवू शकतो आपण। त्यामुळे रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा। तंदुरी करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो चिकनचे लेग पीस घेतलेले आहेत अशा पद्धतीने, आणि त्याला अशा खोलवर चिरा देऊन घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। अशा पद्धतीने चांगला जवळ चिरा देऊन घ्यायच्या आहेत, खोलवर चिरा द्यायच्या आहेत त्या। यामध्ये मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा सेंधव नमक, काळं मीठ म्हणतात याला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 3 मोठे चमचे दही टाकून घेत आहोत। हे दही ताजा असल्यामुळे मी यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस देखील घालणार आहे। तुमच्याकडे आंबट दही असेल तर तुम्ही लिंबाचा रस नाही घातलात तरी चालेल। अशा पद्धतीने 1 मोठा चमचा लिंबाचा रस मी घालत आहे, त्यामुळे टँगी फ्लेवर येणार आहे। 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेणार आहे। हे मसाल्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे, याच प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला। आता हा मसाला आपण छानपैकी चोळून त्या लेग पीसच्या खाचांमध्ये भरणार आहोत। मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे तंदुरीसाठी। बाहेर जी आपण तंदुरी खातो त्याला भरपूर मॅरिनेशन केलेलं असतं, त्यामुळे जवळजवळ 5 तास आपण हे मॅरिनेशन करून घेणार आहोत। तुम्हाला संध्याकाळी तंदुरी करायची असेल तर दुपारीच तुम्ही हे मॅरिनेशन करून ठेवायचं आहे। मसाल्यांमध्ये आपण आता लसूण, अर्धा पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, 4 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, ते बारीक करून घेणार आहे। तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी घ्या, आवडीनुसार आपल्याला मिरच्यांचं प्रमाण घ्यायचं आहे। आता हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे, तो या लेग पीसना लावून घ्यायचा आहे। छान चोळून आपल्याला हा मसाला या लेग पीसमध्ये भरून घ्यायचा आहे। या मसाल्याने जो तंदुरीचा फ्लेवर येतो तो अतिशय अप्रतिम आहे। तुमच्याकडे हा मसाला नसेल, तंदुरी मसाला वापरला तरी चालेल। या ठिकाणी अर्धा चमचा फूड कलर वापरत आहे। तुम्हाला फूड कलर नको असेल तुम्ही नाही टाकलात तरी चालेल। जवळजवळ 5 तास आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। जर तुम्ही तंदुरी मसाला वापरला तर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर देखील टाकावं लागेल। त्या पद्धतीने देखील मी सांगू शकते कशी तंदुरी करायची। जर तुम्हाला हवा असेल तर मला तसं कळवा। आपण इथं तवा तंदुरी बनवत आहोत, त्यामुळे मी तव्याचा वापर केलेला आहे। तुम्ही पॅनचा तवा नसेल तुमच्याकडे उपलब्ध तर तुम्ही पॅन देखील वापरू शकता। पण तव्यामध्ये जी तंदुरी केली जाते ना, त्याला एक भट्टीचा फ्लेवर येतो। एकदम ऑथेंटिक टिपिकल तंदुरी बनणार आहे आपली लोखंडी तव्यामुळे।
तवा गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने आपण लेग पीस टाकून घेणार आहोत आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर अशा पद्धतीनं झाकण ठेवून मंद गॅसवर आपण एका बाजूने प्रथम शेकून घेणार आहोत. आपला मसाला चांगला मुरलेला असल्यामुळे तंदुरीला खूप सुंदर फ्लेवर येतो. त्याचबरोबर तव्यामध्ये केल्यामुळे सुद्धा फ्लेवर चांगला येतोय. आपण हे पलटून घेऊ. बघा किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे. मस्तच कलर दिसतोय, तुम्ही बघू शकता. आता दुसरी बाजू पलटून आपल्याला हे झाकण ठेवून पुन्हा मंद गॅसवर शेकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी बारीक ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. कारण हे लेग पीस आतपर्यंत चांगले शिजले पाहिजेत, त्यामुळं मी मंद गॅसवर पलटून भाजून घेणार आहे. तर पुन्हा आपण चेक करून घेऊ. मसाल्यांचं प्रमाण मी जे सांगितले आहे तेच घ्या, कारण खूप सुंदर टेस्टला होते ही तंदुरी. आता आपण दुसऱ्या बाजूने देखील बघू. पहा किती छान कलर आलेला आहे. घरच्या घरी आपण अशा पद्धतीनं तंदुरी करू शकतो. काही ओव्हनची गरज नाही. परत आपल्याला झाकण ठेवून यामध्ये आपण हे वाफवून घेणार आहोत. खूप गरजेचं आहे बारीक गॅसवर तुम्ही छानपैकी शिजेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे, नाहीतर आतून कच्चं राहण्याची शक्यता असते. आता मी पुन्हा पलटून घेतलेला आहे. परत एकदा मी झाकण ठेवत आहे. आता बघू आपली तंदूरचे लेग पीस आपले तयार झालेत का. बघा किती छान लेग पीस भाजून झालेले आहेत. तुम्ही जास्तही पीसेस ठेवू शकता मोठं झाकण ठेवून. मस्तच तयार झालेले आहेत आपले लेग पीस. आता हे मी काढून घेणार आहे. मी एकदा चेक केले आतपर्यंत चांगले भाजलेले आहेत की नाही. तुम्ही सुद्धा चेक करून घ्या. आता एक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. या ठिकाणी माझ्याकडं मार्केटमध्ये ही जाळी अवेलेबल आहे. ती जाळी आहे, ती जाळी मी गॅसवर ठेवणार आहे. तुमच्याकडे ही जाळी नसेल तुम्ही कुठलीही दुसरी जाळी वापरू शकता, किंवा मग डायरेक्ट गॅसवर भाजून घेतले चिमट्यानं धरून तरी चालेल. अशा पद्धतीने एक एक पीस ठेवून घेणार आहोत. बारीक गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. पहा किती मस्त भाजून झाले लेग पीस. छानच झालेली आहे आपली तंदुरी.